नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मग्रंथांनुसार भगवान शिवाचे निवासस्थान कैलास पर्वत आणि ब्रह्मदेवाचे निवासस्थान ब्रह्मलोक आहे। त्याचप्रमाणे वैकुंठ धाम हे या सृष्टीचे निर्माते भगवान विष्णूचे निवासस्थान असल्याचे वर्णन करण्यात आले आहे। आणि कधीतरी तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की वैकुंठ धाम म्हणजे काय आणि ते संपूर्ण विश्वात कोठे आहे। मित्रांनो, वैकुंठ याचा अर्थ असा आहे की व्यक्तीच्या मनात कोणतीही वाईट भावना नसणे, कुठलाही स्वार्थ नसणे याचा अर्थ। मित्रांनो, वैकुंठ धाम हे असे ठिकाण आहे जिथे निष्क्रियता आणि नकारात्मकता नसते। असे म्हटले जाते की ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात केवळ पुण्यकर्म केले आहे तेच मृत्यूनंतर वैकुंठ धाम आणि स्वर्गलोकात जाऊ शकतात। मित्रांनो, तुम्हालाही भगवान विष्णूच्या निवासस्थानाविषयी म्हणजेच वैकुंठ धामाबद्दल सविस्तर जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्यासोबत रहा। मित्रांनो, सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हिंदू धर्मग्रंथांनुसार असे म्हटले जाते की या विश्वात वैकुंठधाम 3 ठिकाणी आहे, एक पृथ्वीवर, एक स्वर्गावर आणि एक समुद्रात। तसे पाहिले तर वैकुंठ धाम म्हणजेच वैकुंठ लोकाला विष्णुलोक असेही म्हणतात। परंतु भगवान श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर याला गोलोक असेही म्हटले गेले, कारण भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णूचे अवतार होते आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्णाच्या निवासस्थानाला वैकुंठ धाम असेही म्हणतात। सर्वप्रथम वैकुंठ धामबद्दल बोलायचे झाले तर या पृथ्वीवर असलेल्या बद्रीनाथ, जगन्नाथ आणि द्वारकापुरीला वैकुंठ धाम असे म्हणतात। पण मित्रांनो, बद्रीनाथ धाम हे या सर्व धामांपैकी सर्वश्रेष्ठ आणि हिंदूंचे सर्वात पवित्र स्थान असल्याचे म्हटले जाते। असे म्हटले जाते की भारताच्या उत्तरेस असलेले बद्रीनाथ धाम हे भगवान विष्णूचे सर्वात मोठे दरबार आहे, जिथे हिंदू धर्माचे सर्वश्रेष्ठ देव श्री बद्री नारायण यांच्या 5 रूपांची पूजा केली जाते। भगवान विष्णूच्या या 5 रूपांना पंचबद्री असेही म्हणतात, ज्यांची नावे पुढील प्रमाणे आहे: श्री विशाल बद्री, श्री योगध्यान बद्री, श्री भविष्य बद्री, श्री वृद्ध बद्री आणि सर्वात शेवटी श्री आदि बद्री। बद्रीनाथा व्यतिरिक्त द्वारिकापुरी आणि जगन्नाथ धाम यांना वैकुंठ धाम म्हणूनही ओळखले जाते। असे म्हटले जाते की सत्ययुगात भगवान विष्णूंनी बद्रीनाथ धामची स्थापना केली। त्याचप्रमाणे त्रेतायुगात भगवान विष्णूचा अवतार असलेल्या प्रभू श्रीरामांनी रामेश्वरमची स्थापना केली आणि श्रीकृष्णाने द्वापर युगात द्वारकापुरीची स्थापना केली। आता मित्रांनो, कलियुगात जगन्नाथ धामाला वैकुंठ धाम असेही म्हणतात। ब्रह्मपुराण आणि स्कंद पुराणानुसार असे म्हटले जाते की भगवान विष्णूंनी पुरुषोत्तम नीलमाधव म्हणून येथे अवतार घेतला होता। मित्रांनो, आता दुसऱ्या वैकुंठ धामबद्दल बोलूया। भगवान श्रीकृष्णांनी द्वारकेनंतर आणखी एक शहर वसवले होते आणि त्याला वैकुंठ धाम असेही म्हणतात। काही इतिहासकारांच्या मते असे म्हटले जाते की भगवान श्रीकृष्णांनी अरावलीच्या डोंगरांच्या मधोमध कुठेतरी या वैकुंठ धामची स्थापना केली होती, जिथे कोणताही सामान्य माणूस अजिबात जाऊ शकत नाही। कठोर तपश्चर्या करणारे सद्गुणी आणि साधूच येथे जाऊ शकतात। त्याचबरोबर शास्त्रज्ञांचे असेही म्हणणे आहे की अरावली पर्वत हा भारतातील सर्वात प्राचीन पर्वत आहे। तिथे राहून भगवान श्रीकृष्णांनी आपली वैकुंठनगरी वसवली होती। मित्रांनो, आता बोलूया तिसऱ्या आणि शेवटच्या वैकुंठ धामबद्दल। त्याचे स्थान या विश्वाबाहेरील 3ही लोकांच्या वर सांगितले आहे, जिथे भगवान विष्णू स्वतः राहतात। विष्णू पुराणानुसार असे म्हटले जाते की भगवान विष्णूच्या या जगात आकाशात लाखो सूर्य असतात आणि त्यासोबत अनेक ग्रह किंवा नक्षत्रेही तेथे आहे। भगवान विष्णूचे हे निवासस्थान या दृश्य स्वरूपापेक्षा 3 पट मोठे आहे। असे म्हटले जाते की भगवान विष्णू येथे श्रीदेवी, भूदेवी, नीला आणि महालक्ष्मी या त्यांच्या 4 पट्टराण्या सोबत राहतात। पुराणानुसार जे लोक आपले आयुष्य सामान्य माणसाप्रमाणे व्यतीत करतात आणि कधीही कोणाचे वाईट करत नाही, त्यांना मृत्यूनंतर स्वर्ग मिळतो।
त्यानंतर जनलोक येतो. जनलोक स्वर्गापासून 2 कोटी किलोमीटर उंचीवर स्थित आहे आणि ज्या लोकांनी आपले संपूर्ण आयुष्य पुण्यकर्म करण्यात व्यतीत केले आहे आणि नेहमीच आपला स्वार्थ सोडून इतरांना मदत केली आहे ते जनलोकात जाऊ शकतात. येथे येणारे लोक स्वतः स्वर्गातील देवी देवतांचे दर्शन घेऊ शकतात. त्यानंतर येतो तापोलोक. मित्रांनो, तपोलोक 8 कोटी योजना म्हणजे 98 कोटी किलोमीटर स्थित आहे. असे म्हटले जाते की एखाद्या व्यक्तीला तपोलोकांमध्ये जाण्यासाठी बऱ्याच कठीण चाचण्यांमधून जावे लागते. ज्या साधू, संत, ऋषी, मुनी, संन्यासी इत्यादींनी आपल्या जीवनातील सर्व सुखांचा त्याग करून केवळ ईश्वराचे ध्यान करून सत्कर्म केले आहे, तेच येथे जाऊ शकतात. या जगात विश्वातील सर्व ऊर्जेवर नियंत्रण ठेवणारे सर्व देवदेवता जसे वरुणदेव, अग्निदेव, वायुदेव इत्यादी राहतात. आता मित्रांनो, तपोलोकानंतर सत्यलोक सुरू होते. सत्यलोक हे तपोलोकापासून 12 कोटी किलोमीटर दूर आहे. असे म्हटले जाते की सत्यलोक ही अशी जागा आहे जिथे या जगाचे निर्माते ब्रह्मजी स्वतः राहतात आणि कोणत्याही मनुष्याला या ठिकाणी जाणे सोपे नसते. ज्यांनी पूर्वजन्मात कोणतेही पाप केलेले नाही आणि सदैव पुण्य केले आहे, तेच या जगात जाऊ शकतात. मित्रांनो, यानंतर भगवान विष्णूचे निवासस्थान वैकुंठ धाम येते, ज्याला वैकुंठ लोक असेही म्हणतात, जे सत्यलोकापासून 2 कोटी 62 लाख किमी उंचीवर स्थित आहे. तर हीच ती जागा आहे जिथे या सृष्टीचे निर्माते भगवान विष्णू शेषनागावर विराजमान आहे आणि ते सर्व जीवांचे शेवटचे स्थान आहे आणि या संपूर्ण विश्वातील सर्व आत्मा येथे केंद्रित आहे. या ठिकाणी जाणाऱ्या सर्व आत्म्यांना थेट मोक्षप्राप्ती होते. यालाच अंतिम सत्य म्हणतात आणि हाच या विश्वाचा अंतही आहे. मित्रांनो, असे म्हटले जाते की येथे जाणारे आत्मा जन्ममृत्यूच्या चक्रातून कायमचे मुक्त होत असतात आणि मग हे आत्मे कधीच परत येत नाही. वैकुंठ धामविषयी असे म्हटले जाते की मृत्यूनंतर भगवान विष्णूची खरी भक्ती केलेल्या सद्गुणी आत्म्याला येथे येण्याची संधी मिळते. जिवंत आत्मा जेव्हा वैकुंठ धामाच्या दर्शनाला जातो तेव्हा काळाची देवता, प्रहर देवता, दिवसाची देवता, रात्रीची देवता, ग्रहनक्षत्रांची देवता, मातेची देवता आणि ऋतुदेवता इत्यादी सर्व 33 कोटी देवता प्रथम त्याला मानवाच्या योनीत ढकलण्याचा प्रयत्न करतात, परंतु एकदा जिवंत आत्मा भगवान विष्णूला शरण गेला की त्याला परमधामाची प्राप्ती होते. मित्रांनो, आपण जर वैकुंठ धामाचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे याचा अंदाज घेतला तर ते जवळजवळ एवढे किलोमीटर अंतरावर आहे जेवढे आपण पडद्यावर पाहत आहात. मित्रांनो, यावरून तुम्ही विचार करू शकता की वैकुंठ लोक आपल्या पृथ्वीपासून किती दूर आहे. पण मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की आजच्या तंत्रज्ञानानुसार आपण वैकुंठ धामाला जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला तिथपर्यंत पोहोचणे शक्य होईल की नाही, आणि शक्य झाले तर वैकुंठ धामापर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल? मित्रांनो, भागवत पुराणानुसार वैकुंठ धामाचे स्थान खूप दूर मानले जाते आणि आजच्या तंत्रज्ञानानुसार आपण अंतराळात ताशी 39,000 किलोमीटर वेगाने प्रवास करू शकतो. या वेगाने वैकुंठ लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला वैकुंठ धामापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 12 लाख वर्षांहून अधिक काळ लागू शकतो. त्यामुळे मित्रांनो, आजचे प्रगत तंत्रज्ञान असूनही आपण वैकुंठ धामापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला माहित असेलच की वैकुंठ लोक हे असे ठिकाण आहे जिथे तंत्रज्ञानाच्या जोरावर कधीही पोहोचता येऊ शकत नाही, पण आध्यात्मिक मार्गाने आणि पुण्यकर्मातून आपण अगदी कमी वेळात नक्कीच तिथे पोहोचू शकतो. त्यामुळे शास्त्रानुसार असे म्हटले जाते की भगवान नारद हे नेहमी भगवान विष्णू म्हणजेच नारायणाचा जप करत राहतात आणि भगवान विष्णूच्या या भक्तीमुळे ते विश्वातील कोणत्याही जगात येऊ शकतात.
याशिवाय अनेक कथांमध्ये असेही सांगण्यात आले आहे की भगवान नारदां व्यतिरिक्त असे अनेक संत आणि तपस्वी होते जे आपल्या अध्यात्म आणि तपश्चर्येच्या जोरावर कोणत्याही जगात प्रवास करू शकत होते. गुरु वशिष्ठ, विश्वामित्र वगैरे अनेक तपस्वी स्वर्गातील सभांना जात असत असे म्हटले जाते. याशिवाय एका कथेत असाही उल्लेख आहे की एकदा श्री महर्षी भीगू यांना भगवान विष्णूची परीक्षा घ्यायची होती. त्यासाठी ते भगवान विष्णूचे निवासस्थान असलेल्या बैकुंठ धाम येथे गेले होते. हे सर्व तपस्वी हे करू शकले कारण त्यांनी आपल्या तपश्चर्येच्या जोरावर कोठेही जाण्याची शक्ती प्राप्त केली होती आणि याच अध्यात्म आणि तपश्चर्येच्या जोरावर ते सर्व तपस्वी अल्पावधीतच विश्वाच्या कोणत्याही जगात येऊ शकले होते. त्यामुळे मित्रांनो, तंत्रज्ञानाच्या जोरावर नव्हे तर अध्यात्म, योग आणि तपश्चर्येच्या जोरावर या लोकांपर्यंत पोहोचता येते. तर मित्रांनो, आज तुम्हाला आमची माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा आणखी व्हिडिओंसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.